उपस्थित मित्रांनो, पुढची भूमिका ठरवा. मी उत्तम शवली म्हणते तर आपल्या हातात हे फोल्डर गेटवर मिळालेलं आहे. हे सौंदर्यीकरणाचं आहे आणि 200 करोड मिळाल्याचं अलॉट केल्याचं बोललं गेलं. हा भाग बघा उत्तरेकडचा आहे, हा तुटलेला दिसतो, अजूनही हा जोडलेला नाही. सौंदर्यीकरणामध्ये यांनी जे काही फर्स्ट फेज मध्ये जे सौंदर्यीकरणाचे जे काही पॉइंट दाखवले हे प्रत्येकाकडे जे आहे, तर यात विविध प्रकारचे मग भिंत असो, ऑडिटोरियम असो, अशोक स्तंभ असो, म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी विविध पैलू दाखवले. त्यात एक पार्ट अंडरग्राउंड पार्किंग आणि 2 ऑडिटोरियम, आणि ऑडिटोरियमसाठी ते पार्किंग आहे असं ते बोलतात. आता मित्रांनो, हे जसंही धम्मचक्र झाला ऑक्टोबर मध्ये, तसं नोव्हेंबर पासून या कामाची सुरुवात झाली. आता मी संडेला दीक्षाभूमीवर मागच्या 30-40 वर्षापासून जात असतो, त्यामुळं लक्षात आलं. आणि मी एक व्हिडिओ त्यावेळेस, आता जसं जीवनी साहेबांनी सांगितलं, मी युट्यूबवर माझा तो व्हिडिओ माझ्याच नावाने जो आहे तो मी डिसेंबर मध्येच तो टाकला. 2-2 मिनिटाचे 2 व्हिडिओ आहेत की असं खोदकाम होत आहे आणि हा कदाचित धोका आहे. काल आता मागच्या 8-10 दिवसापासून जो काही उद्रेक सुरू आहे, दीक्षाभूमी च्या कॉलेजच्या त्या आपल्या कुंभारे सभागृहात जी मीटिंग झाली, त्यात अनेक लोकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावनांमध्ये हे पार्किंग नको असा मोठा सूर निघाला. त्यानंतर काही लोक त्या जागेवर गेले, बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा समाजात त्यात एक सूर असा निघाला की बाणाई हे जे इंजिनियर लोकांची असोसिएशन आहे, यात मोठे तज्ञ मंडळी आहे, ही मंडळी जर पुढाकार घेत असेल आणि काही तांत्रिक दृष्टीनं काही यातून सोल्युशन निघत असेल तर आपण तो मार्ग स्वीकारता येईल का, या दृष्टिकोनातून चर्चा झाल्या. आणि मग ही बाणाईची जी काही तज्ञ मंडळी आहे ती NMRDचे जे काही अधिकारी आहेत, ज्यांनी हा प्लॅन डिझाईन केला, त्यांच्यापर्यंत गेलेत, त्यांना भेटलेत. आणि त्या भेटल्यानंतर काल याच ठिकाणी एक इंजिनियर लोकांनी मीटिंग घेतली आणि काही लोकांना तोच मुद्दा सांगतोय. तर त्यावर त्या इंजिनियर लोकांनी 2 गोष्टीचा पॉइंट आउट केलं. कारण तुम्हाला पार्किंग नको आहे का, तर धोका होतो आहे म्हणून. आणि इंजिनियर लोक जेव्हा बसले, त्यांनी NMRDच्या अधिकाऱ्यांसोबत बसलेत आणि इथे ज्या काही गोष्टी ठेवल्या, 2 गोष्टी आल्या पुढे की आता तिथे 30 फूट खड्डा झाला, त्यावर पिलर आले, जमिनीच्या लेवल पर्यंत आले. आणि अशा वेळेस आपण जमिनीच्या थोडेफार वरही आले, 1-2 फूट जे काही आहे ते. अशा वेळेस जर आपण काम नको म्हटलं तर काय होईल आणि हो म्हटलं तर काय होईल. तर या दोन्ही गोष्टीतून विचार झाला आणि त्यातून आपण बुद्धाचे लोक, बुद्धाला मानणारे, आपण तिसरा मार्ग काढतो, ज्याला मध्यम मार्ग म्हणतो. म्हणजे कोणाचंही नुकसान होऊ नये आणि कोणाचाही खूप काही फायदा होऊ नये, मध्यम मार्ग ज्याला सर्वसामान्यांना पटेल अशा पद्धतीनं. आणि मग तो मार्ग निघाला की समजा आज जर समाज पेटून उठला आणि आंदोलन केलं आणि थांबवलं. आता तुम्हाला आंबेडकर स्मारकाचं ते आंदोलन माहिती आहे, किती दिवस चाललं, शेवटी काय झालं. ठीक आहे, तसं आपण करू, ते थांबलं तर लगेच यांचं जे 200 करोड जे मंजूर झाले, त्यांनी जवळपास 60-70 करोड जे काही खर्च केले ते चूप नाही बसणार, ते मग क्लेम करणार, कोर्टात जाणार. जसेही ते कोर्टात गेले की तुमचं काम निकाल लागेपर्यंत काही होणार नाही, काही होणार नाही, हे थांबलं. मग ते मग तुमची दीक्षाभूमी किती बोंबलत बसा. एक मग दुसरा असा आहे पर्याय की समजा मग काय करता येईल दुसरं, तर दुसरं असं आहे की स्लॅब लेवलवर आलं. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे हे जी इंजिनियर असोसिएशनची मंडळी आणि त्यांच्यासोबत ज्या तज्ञ लोकांची बोलणं झालं, त्यातून त्यांनी सांगितलं की स्लॅब लेवलवर आलाय, स्लॅब होत आहे. आणि स्लॅब मध्ये काय गोष्टी आहेत, एकदा स्लॅब झालं त्याच्यावर ग्रीनरी वगैरे, आता जे आपण म्हणतो माती वगैरे येते, म्हणजे कुठे काहीच दिसणार नाही. ते स्लॅब एकदा त्यांनी टाकलं
की फक्त एक पार्ट असा आहे की ज्याला व्हेंटिलेशनसाठी थोडंसं 1 ते 2 फूट एका साईडला काही थोडा उंचवटा होणार आहे व्हेंटिलेशनसाठी, बाकी जशान तसं राहील. वर जे काही या धम्मचक्र, मी पुन्हा आज तुमच्या माहितीसाठी मी स्वतः फुलझेलेंशी आज बोललो, भंतेजींना फोन केले, भंतेजींनी नाही उचलला, पण फुलझेलेंशी बोललो. त्यांचंही म्हणणं जे आहे आणि इंजिनियर असोसिएशनचंही म्हणणं आहे, मी म्हणजे कोणाची बाजू चांगल्या वाईटाची नाही, पण समाजात उद्या जे काही वाईट जे मग वर्षोगिंती जे काही चालत आलं असं होऊ नये, त्याचा मार्ग निघाला पाहिजे. ते म्हणाले की जे काही आपल्या पुस्तकांचे यांचे स्टॉल लागतात, या धम्मचक्र प्रवर्तन दिनी पुस्तकांचे स्टॉल 100% तिथे लागतील. ते म्हणाले याला कुठेही अडचण येणार नाही, कारण ते जमीन लेवलवर सर्व बरोबर करणार आहे, आतमध्ये सुद्धा करणार आहे आणि या पद्धतीचं त्यांचं नियोजन या पद्धतीने त्यांनी सांगितलंय. दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, हा जो पार्ट आहे, हे 4थं जे गेट आहे दीक्षाभूमी या साईडला मागच्या उत्तर दिशेला काचीपुराचं, त्या जागेचं सुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे. इकडे माता कचेरीचा जो भाग आहे त्याचं सुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे. आणि भविष्यात ही पहिली स्टेप आहे, म्हणजे फर्स्ट फेज ज्याला म्हणतो. फर्स्ट फेज मध्ये जेवढं त्यांच्या हातात होतं तेवढं पहिल्यांदा पैसा आला. आता कोणतरी शैलेश नारनवरेचा खर्च आपण अभिनंदन करायला पाहिजे ऍडव्होकेटचं, की त्यांनी हा पुढाकार घेऊन हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि नाईलाजानं सरकारला ते काम करण्यास बाध्य झाले. आणि मग त्या 200 करोडच्या ज्या काही विल्हेवाट संदर्भात ह्या घडामोडी सुरू झाल्यात. मित्रांनो, आपण विचार करावा, कारण ते बुजवणं कठीण आहे. थांबवलं तर तो कोर्टात जातील, उद्या तुमची आपली पुन्हा ते तसंच पडित खंडर होईल. अशा वेळेस आपण मध्यम मार्ग चांगला, पुन्हा समिती सोबत बसावं. आता समिती तुम्ही पाहिलं की समिती 3-13 आहेत. समितीत त्यांचं आपसात बेबनाव आहे. आज रेखाटवर फुलझेले सचिव आहेत आणि गवई सचिव नाही आहेत, त्यांनी कबूल केलेला आहे स्वतः. भंतेजी बोलायला तयार नाही, भंतेजीला तसंही काही पाहिजे तेवढं बोलता येत नाही, परंतु त्यांच्या वतीनं त्यांचे जे काही सेक्रेटरी आहेत ते बोलतील. आपणही इथं, कारण बाणेही मध्ये आहोत, इंजिनियर आपले हे जे आहेत इंजिनियर ते आपले जे काही लिडिंग करतायत, तर त्या दृष्टीनं पुन्हा विचार व्हावा आणि आपण खूप भावनेत न जाता म्हणजे स्थानिक लेवलवर म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या आपण विचार करावा. धन्यवाद. जय हिंद.